घरी येऊन माझ्या बायको बिराड आहे काहीच नाही, मग त्याला खायला त्याला पियाला मी नाही, मला एकटाच आहे, नाही बिराड नाही. आश्रम बघते ना ते सगळं मुलाचं तुमच्या चांगलं व्यवस्थित शिक्षण चालू व्यवस्थित त्याचं व्यवस्थित. तुम्हाला आवडते सगळं ते? आवडतं. म्हणजे आश्रमात तुमचा पूर्ण विश्वास आहे? विश्वास आहे. Project Yamgarwadi, a boarding school for scheduled castes and scheduled tribes, named as Ekalavya Boarding School. It is situated in remote areas of Tulzapur and was established in 1993. Every day, some of the students have to walk all the way from their homes just to attain primary education, and rest of them stay there only. Let's have a look how they live and how they manage. वेळ वाढवून तर पाहिजे आणि मानसिक बळ जास्त पाहिजे. डबल माणसाचं काम आहे, आता आवडल्या आहे तेवढ्या संख्येला, तर आम्ही अर्ध्याच याच्यावर सगळेजण तुम्ही काम करता. तो अजून 1-2 बायका जर वाढल्या तर तुम्हाला तेवढाच हातभार लागून 4 जणांची जागा आहे. 4 जणांची जागा अजून आहे. As you can see, there are no proper dining arrangements for students, and they have to eat in open air spaces. Every time they have to serve themselves. To serve food, they follow a rotation policy. तू कधी जेवणार रे? शेवटला बसणार वाटतं. हा, शेवटला बसणार वाटतं. आम्ही काय बोललो पण बोला ए नाव लिहू जल्दी जल्दी ते Cleanliness of kitchen is a matter of concern. Moreover, the equipments which they use are not sufficient to meet their requirements. Mr. and Mrs. Oak, the parent owners of this project, who have looked after the school from past 3 years. Mr. Raghuveer Gajanan Oak, who is a mechanical engineer by profession, and he is responsible for all the technical decisions at the school. Mrs. Sushil Raghuveer Oak, she has done BA in music. She interacts with girls as well as she teaches Marathi and Hindi. यमगरवाडी प्रकल्पाला माझी जवळपास 20 वर्षापूर्वी भेट झालेली होती. इथे येऊन बघून गेलो होतो. त्यावेळेला आपण आता जिथे बसलो तेवढाच फक्त परिसर होता, थोडाफार डेव्हलप झालेला, आणि बाकी काही इथे व्यवस्था बाकी नाही. परंतु आता इथे जेव्हा मी आलो बघण्याकरता म्हणून, त्यावेळेला बघितलं तर वरच्या बाजूला शाळेचे बांधकाम झालेलं होतं, मुलींचं हॉस्टेलचं काम झालेलं होतं,
असं सगळं होतं. आणि पण इथं आल्यानंतर जेव्हा लक्षात आलं की आपल्याला इथे खूप काम करण्याची गरज आहे, खूप काही आपण करू शकतो इथे, कारण की इथल्या ज्या काही व्यवस्था पाहिल्या त्याच्यामध्ये खूप त्रुटी, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती आमच्याकडे वास्तू उभ्या आहेत सगळ्या, परंतु त्या फारसं त्याच्यावरती काही लक्ष दिलं गेलेलं नाही काही. की अजून सुधारण्याची किती आवश्यकता आहे प्रकल्पाला? आलो तेव्हाच्या मनाने आता सुधारणा म्हणजे हळूहळू तशा प्रकारचं वाटत होतं त्याप्रमाणे केली आम्ही, म्हणजे प्रयत्न केला कसा करायचा आणि त्याप्रमाणे इथल्या पण लोकांनी बरंचसं ऍक्सेप्ट केलं आणि त्याप्रमाणे बदल घडवला म्हणजे असं. Despite their efforts, there is still some scope for improvement in various sectors such as hygiene, food, and education. To look after these sectors and to help out the students, Didi has been working for the last 23 years. जिकडं तिकडं बघितलं तर जंगल आणि लेकरं आणि मुलं खेळायचे एकीकडे, वेगळंच काहीतरी चित्र विचित्रासारखंच वाटायचं मला. आली पण मी पण जवळजवळ मी 15 दिवस विचार करत राहिले यांच्यामध्ये. ह्या सगळ्या मुली ताई आल्या दीदी दीदी करायच्या मला सगळ्या माझ्या जवळ त्यांच्याकडं बघितलं तर इतकं वाईट पण वाटायचं आणि एकतर काय म्हणजे इथं राहावंच नाही असं पण व्हायचं मनात. आता काय निघून जावं की काय करावं माझ्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असे म्हणजे निर्माण व्हायचे. पण मी काय करू यांच्यासाठी मला काही कळेना असं. मग मी एकदा म्हटलं आता मी आली तर खरी यांच्यासाठी, पण म्हणलं आता मागं सरकता कामा नये. एकदा मला वाटायचं मी पडून जावं, पण एकदा माझा विचार बदलला की नाही मी आली ना तर मी काहीतरी करून गेले, म्हणजे काहीतरी केलं पाहिजे मी यांच्यासाठी, असं नाही जाणार आता. मग मी एकदा मनाला ठरवलं. When asked how hard it was to cope up with these kids, she replied, यांच्या सगळ्यांची विचित्रासारखी केस आणि कुठेही पिना लावायच्या, काय पण गळ्यात माळा कसल्या बी घालायच्या. म्हणून मी एकदा ठरवलं की मग एका मुलीला बोलवलं मी. कागा म्हणलं तुझे केस म्हणजे कापायचे का, हां तुला छान म्हणजे बॉककट करायची का तुझी. तर ती मुलगी म्हणली नाही दीदी आमची आई तुम्हाला काय म्हणजे तुमच्या झिंजा उपटील आमची आई. मी म्हणलं उपटू दे माझ्या झिंजा उपटल्या तर बघूया तर म्हणलं. मग तिथं समीर शिंदे ते दोघं जण जोडवे होते पारधी समाजाचे, ते पण म्हणले अहो दीदी त्यांच्या केसाला तुम्ही हात लावू नका, त्यांची माय जर आली ना तुमच्या काही झिंजा ठेवायच्या नाही. म्हणलं बघूया ठेवते का नाही तर, पण एक माझा प्रयत्न म्हणून मी करते म्हटलं. मग एका मुलीला बोलून मी एकाच मुलीचे केस कापले आणि तिला म्हणजे आंघोळ बिंघोळ घालून मी खरंच ह्या मुलींमध्ये आणलं. सगळ्या मुली तिच्याकडे बघायला लागल्या. अगं म्हटलं बघा ग हे मुली आहे का कोण आहे. सगळ्या मुली अगं बघ की मुन्नी, अगं बघ की मुन्नी, बघ कशी दिसायला लागली. आणि असं करता करता सगळ्या मुली दीदी माझे कापा. in the girls' hostel, so as to mitigate the girls' health issues as well as the issues regarding their menstrual hygiene, there are no enough facilities. To overcome these problems, Didi and other staff are working on it. आम्ही दरवर्षी घेतो. दरवर्षी आम्ही वर्षातून 1-2 वेळा तरी प्रशिक्षण म्हणजे आमच्या शाळेमध्ये आम्ही मुद्दामून ठेवतो. आणि मला तर जेवढं माहीत आहे तेवढं तर मी सांगतेच, तरी पण यांच्यासमोर कोणीतरी ते सांगावं कसं वापरतात कसं करतात हे मुद्दामून दुसऱ्याकडून ऐकावं म्हणून आम्ही दरवर्षी कुठले तरी डॉक्टर. Undoubtedly, the students are talented, but they are looking for right guidance and right opportunities. As a part of this, the authorities have introduced some learn and earn courses such as plumbing, wireman course, stitching and knitting, etc. But when asked students about their future ambitions, we got some interesting answers. शिवम राजा भोसले, तिरुपती तिम्मण्णा पॉन, निकिता दत्तात्रय ड्युटी, रेणुका बाबूलाल बिन नाव आहे, कांशीराम भारते. माझे नाव विजय प्रेमसिंग ठाकूर आहे. पेट संगीत
गाव पुणे, तुळजापूर, मुंबई, तुळजापूर, उस्मानाबाद. आई दूध डेअरीमध्ये जाते, वडील हॉटेलमध्ये काम करतात. पोटू पोटू सध्याला काय करत नाही, पहिला कचरा वेचत होते, आता बंद केले. पोटू विकतात. आई आहे ना घरकाम करते आणि बाबा आई वडील दगड पडतात. आई बाबा का ऊसतोडी करतात. ऊसतोडी ही करतात. चहा इंजिनियर व्हायचं आहे. आणि काय करणार इंजिनियर होऊन? इंजिनियर होऊन फुटलेले रस्ते ते दुरुस्त. पोलीस. पोलीस. आणि पोलीस होऊन काय करणार? काम करणार. काय काम करणार? काय पण शिकणार. काय करणार? शिकणार. मला डान्सर. पोलीस. आणि पोलीस होऊन काय करायचं? जे आपल्या भारतात जे काय म्हणजे बिना कायदेशीर म्हणजे होईलेत ना गुन्हे होईलेत, तर ते मला जे चोरटे आहेत ते आपल्या भारतात काही मुलींवर अत्याचार करते, तर त्यांना मला प्रत्यक्षरित्या म्हणजे असं पकडायचं. आणि खेळाडू होऊन काय करणार? डॉक्टर व्हायचं. आणि काय करणार डॉक्टर होऊन? शाळा शिकणार. मला देशाचं रक्षण करायचं बॉर्डरवर. आणि काय व्हायचं मोठं झाल्यावर? मोठं झाल्यावर काय व्हायचं? शिक्षक व्हायचं. आणि शिक्षक होऊन काय करायचं? शिक्षक होऊन काय करणार? डॉक्टर व्हायचं. आणि डॉक्टर होऊन काय करणार? डॉक्टर होऊन पेशंट आजारी असते ना त्याला येणं बरं. मला मोठं झाल्यावर इंजिनियर व्हायचं. आणि इंजिनियर होऊन काय करणार तू? म्हणजे आमच्या घरामध्ये जास्त कोण शिकले नाहीत ना, त्यामुळे मला मोठं होऊन इंजिनियर व्हायचं.